महाराष्ट्राच्या राजकारणात जवळपास 5 दशकं एक नाव सातत्याने चर्चेत राहिलं. ते म्हणजे शरद पवार. अनेक मुख्यमंत्री आले, अनेक गेले, पण त्यांचा विक्रम मात्र कायम आढळ राहिला. मात्र आता इतिहासाने मोठं वळण घेतलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो विक्रम मागे टाकत महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात स्वतःचं नाव नव्याने कोरलं आहे. पण हा फक्त आकड्यांचा विक्रम आहे, की महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्व बदलल्याचा हा सर्वात मोठा संकेत आहे? आणि या विक्रमामुळे पुढील राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो, या सर्व प्रश्नांची तथ्यांसह उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी सचिन खानेकर आणि तुम्ही पाहत आहात सचिन लाईव्ह. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून एकूण कार्यकाळाच्या बाबतीत शरद पवार यांचा विक्रम मागे टाकला आहे. ही केवळ आकड्यांची नोंद नाही, तर महाराष्ट्राच्या बदलत्या राजकीय नेतृत्वाचीही एक महत्त्वाची खूण मानली जात आहे. पण प्रश्न असा आहे, शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्यांचा विक्रम मोडणं नेमकं काय सांगतं? सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करूया. इथे चर्चा होत आहे ती मुख्यमंत्री म्हणून एकूण कार्यकाळाची. देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या टप्प्यांवर मुख्यमंत्रीपद भूषवलं. त्या सर्व कार्यकाळांचा एकत्रित विचार केला असता त्यांनी शरद पवार यांना मागे टाकत महाराष्ट्राचे 3ऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते होण्याचा मान मिळवला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात अजूनही सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम वसंतराव नाईक यांच्या नावावर आहे. 2ऱ्या क्रमांकावर विलासराव देशमुख आहेत. आता 3ऱ्या क्रमांकावर देवेंद्र फडणवीस, तर 4थ्या क्रमांकावर शरद पवार यांचं नाव नोंदवलं गेलं आहे. आता इथून खरी चर्चा सुरू होते. एक काळ असा होता की महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांचं नाव म्हणजे अनुभव, रणनीती आणि सत्तेचं प्रभावी केंद्र मानलं जायचं. राज्यातील अनेक मोठ्या राजकीय घडामोडींमध्ये त्यांची भूमिका निर्णायक राहिली. अनेक मुख्यमंत्री आले गेले, अनेक पक्ष बदलले, अनेक आघाड्या तयार झाल्या, पण शरद पवार यांचा प्रभाव कायम जाणवत राहिला. मात्र दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी वेगळा राजकीय प्रवास केला. वयाच्या तुलनेने कमी टप्प्यात मुख्यमंत्रीपद मिळवणं, 5 वर्षांचा सलग कार्यकाळ पूर्ण करणं, विरोधी पक्षात राहूनही सातत्याने सक्रिय राहणं आणि पुन्हा सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचणं, हा त्यांचा प्रवास अनेक राजकीय विश्लेषकांसाठी अभ्यासाचा विषय ठरला आहे. 2014मध्ये त्यांनी प्रथम मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर 2019मधील अल्पकालीन सरकार, त्यानंतर उपमुख्यमंत्री म्हणून काम आणि पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पुनरागमन, या संपूर्ण प्रवासामुळे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा एकूण कालावधी वाढत गेला आणि अखेर त्यांनी हा विक्रम आपल्या नावावर केला. याच प्रवासात एक प्रसंग असा आला जो आजही महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार चर्चेला जातो. 2019च्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. काही काळासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, पण ते सरकार फार काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर त्यांना विरोधी पक्षात बसावं लागलं. याच काळात देवेंद्र फडणवीस यांनी एक विधान केलं होतं, मी पुन्हा येईन. त्यावेळी विरोधकांनी या विधानाची मोठ्या प्रमाणावर खिल्ली उडवली. सोशल मीडियावर मीम्स बनले, राजकीय सभांमध्ये टोलेबाजी झाली आणि अनेकांनी हे विधान अशक्य असल्याचं म्हटलं. मात्र राजकारणात परिस्थिती कायम एकसारखी राहत नाही. पुढील काही वर्षात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं झपाट्याने बदलली, सत्तेची गणितं बदलली, आघाड्या बदलल्या आणि अखेरीस देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. यामुळे मी पुन्हा येईल हे विधान केवळ एक राजकीय घोषणा न राहता त्यांच्या समर्थकांच्या दृष्टीने प्रत्यक्षात उतरलेला दावा ठरला. दुसरीकडे विरोधकांसाठी हा बदल राजकारणातील अनिश्चिततेचं उदाहरण ठरला आणि कदाचित याच सातत्यपूर्ण राजकीय प्रवासाचा परिणाम म्हणजे आज मुख्यमंत्री म्हणून एकूण कार्यकाळाच्या बाबतीत त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासात नवी नोंद करत शरद पवार यांचा विक्रम मागे टाकला आहे. मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. एखादा विक्रम मोडला म्हणजे एका नेत्याचं योगदान संपत नाही. शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात अनेक दशकं प्रभाव टाकला आहे. कृषी, सहकार, केंद्र आणि राज्यातील सत्ता, विविध राजकीय आघाड्या, अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.
त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचं मूल्यमापनही त्यांच्या कामगिरीच्या आधारेच केलं जाईल. लोकशाहीत शेवटी सर्वात मोठा निर्णय जनतेचा असतो. आज विक्रम एका नेत्याच्या नावावर जातो, उद्या तो दुसरा नेता मोडू शकतो. त्यामुळे राजकारणात कोणताही विक्रम कायमस्वरूपी नसतो. मात्र या घटनेतून एक वेगळा संदेश नक्की मिळतो. महाराष्ट्राचं राजकारण आता नवीन नेतृत्व, नवीन शैली आणि नवीन राजकीय समीकरणांच्या टप्प्यात प्रवेश करत आहे. एकेकाळी ज्यांच्या भोवती संपूर्ण राजकारण फिरत होतं, त्या पिढीबरोबरच आता नवीन नेतृत्वही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आजच्या काळात फक्त जनाधार असून चालत नाही. संघटन क्षमता, प्रशासनातील सातत्य, निवडणूक व्यवस्थापन, निर्णय क्षमता आणि पक्षाचं नेतृत्व या सर्व गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या ठरतात. म्हणूनच कोणत्याही नेत्याचं मूल्यमापन करताना केवळ एका निकषावर न करता सर्व बाजू लक्षात घेणं आवश्यक असतं. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचा हा विक्रम महत्त्वाचा ठरतो. आता पुढे काय? ते दुसऱ्या क्रमांकापर्यंत पोचतील का? किंवा भविष्यात पुन्हा एकदा नवा नेता हा विक्रम मोडेल? याचं उत्तर येणारा काळ आणि महाराष्ट्रातील मतदार देतील. कारण लोकशाहीत शेवटचा निर्णय कोणत्याही नेत्याचा नसतो, तो असतो जनतेचा. मित्रांनो, या विषयाकडे आपण राजकीय भूमिका न घेता इतिहासातील एका महत्त्वाच्या नोंदीच्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न केला. आता तुमचं मत जाणून घ्यायला आम्हाला नक्की आवडेल. देवेंद्र फडणवीसांचा हा विक्रम तुम्ही कसा पाहता? हा त्यांच्या सातत्यपूर्ण राजकीय प्रवासाचा परिणाम आहे का, की महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांचं प्रतीक? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच तथ्य आधारित आणि सखोल राजकीय विश्लेषणासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सच इन लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी सचिन खानेकर, कॅमेरामन चैतन्य खानेकरसह आपली रजा घेतो. नमस्कार.